आत्याबाई, अहो आत्याबाई, ऐकताय का? हे सुट्टीवर येतात आहे. मी ओरडतच माझ्या सासूबाईजवळ गेली. हे घ्या, त्यांचा फोन आला आहे. ते घरी एका महिन्याच्या सुट्टीसाठी येतात आहे. हो का? आण ग बाई फोन. माझ्या लेकराची भरपूर दिवसापासून वाट पाहत होती मी. हा बोल ना बाळा. सुनबाई म्हणाली की तू घरी येतोस आहे. हो आई, मी उद्या निघतोय, मला सुट्टी मिळाली. बाळा, हळू ये. सर्व सामान व्यवस्थित पॅक करून घेशील. घाई न करताय. अगं सुनंदा, ऐकतेस आहे का? ये लवकर माझ्याकडे. हे घे 50 रुपये आणि मस्तपैकी आपले आयब्रो करून ये. त्याला तुझ्याकडे पाहिल्यावर आनंद झाला पाहिजे. काम करून करून कशी झालीस आहे तू. माझे नाव सुनंदा. माझ्या लग्नाला 1 वर्ष झाला आणि 8 महिन्यानंतर माझा नवरा आज घरी येणार होता. माझा नवरा BSF मध्ये जॉब करत होता. लग्नाच्या वेळीस त्यांनी फक्त 20 दिवसाची सुट्टी घेतली होती, कारण लग्न हे फेब्रुवारी महिन्यात होते. वर्षाच्या सुरुवातीला जर पूर्ण सुट्टी घेतली तर पूर्ण वर्ष मला घरी येता आले नसते, म्हणून ते आता एका महिन्याच्या सुट्टीवर येणार होते. घरात मी आणि फक्त माझी सासूबाईच होती. आता त्यांची भर घरात पडणार होती, म्हणजेच माझ्या नवऱ्याची. आता मी सध्या ब्युटी पार्लरमध्ये आयब्रो व चेहऱ्याचा मेकअप करण्यासाठी आली होती, कारण त्यांनी मला पाहिल्यानंतर म्हणायला नको की तू अगोदर कशी होती आणि आता कशी झाली. मी फार आनंदात होते. मी फक्त उद्याची वाट पाहत होते. ते येतील आणि आपल्या मिठीत ते मला घेतील, ही चातुरता माझ्या मनात उरली होती. त्यांच्या हातांचा माझ्या अंगाला झालेला स्पर्श, त्यांचा ओठांचा माझ्या ओठांना झालेला स्पर्श, या सर्व गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आपोआप फिरू लागल्या होत्या. आता एक दिवस काढणेही वर्ष काढण्या इतका कालावधी वाटत होता. विचारात माझा मेकअपही आता पूर्ण झाला होता. मी स्वतःला जेव्हा आरशात पाहिले तेव्हा मी स्वतः आश्चर्यचकित झाले, कारण मी वाटतच नव्हती. जणू कोणी अप्सरा आली असावी, इतकी सुंदर मी दिसत होती. आणि फक्त माझ्या नवऱ्यासाठी मी एवढं काही केलं होतं. मी घरी जेव्हा माझ्या सासूबाईंसमोर उभी राहिली, त्यांनी तर अक्षरशः माझी नजर उतरवली. आता रात्रीचे जेवण करून झोपण्याची वेळ झाली होती. मी फक्त पूस बदलत होती. झोप लागत नव्हती. फक्त वाट त्यांची होती. उद्या ते माझ्या सोबतीला झोपणार होते. सकाळी लवकर उठून सर्व घरातलं आवरून मी आज स्वयंपाकही लवकर केला होता. त्यांच्याच आवडीचे पदार्थ मी आज त्यांच्यासाठी बनवले होते. दुपारचे 12 वाजले होते. मी वारंवार दाराजवळ जाऊन अंगणातून दूरवर नजर जाईल तोपर्यंत माझे डोळे त्यांना शोधत होते. आता दुपारचे 2 वाजले होते. अजूनही ते आले नव्हते. काही वेळातच मोबाईलची बेल वाजली. फोनच्या डिस्प्लेवर नाव त्यांचं होतं, माय डिअर. मी लागलीच फोन उचलला आणि बोलले, अहो कुठं आहात तुम्ही? इतका उशीर का झाला तुम्हाला यायला? पण आवाज त्यांचा नसून दुसऱ्या माणसाचा होता. अहो ताई, हा मोबाईल ज्यांचा आहे त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे. इथे बस व टेम्पोची टक्कर झाली आहे. भरपूर लोक जखमी झालेले आहेत. त्यात तुमचेही हजबंड जखमी आहेत. त्यांच्या खिशातून फोन काढून मी तुम्हाला फोन केला. आपल्याच तालुक्यातील सरकारी दवाखान्यात सर्व लोकांना ॲडमिट करण्यात आले आहे. इतकं बोलून त्या माणसाने फोन कट केला. मी रडतच ही वाईट बातमी आपल्या सासूबाईंना सांगितली. सासूबाईंनी मनाला फार वाईट वाटून घेतलं होतं. त्याही फार रडत होत्या, कारण त्यांच्या म्हातारपणाचा आधार हा फक्त माझा नवरा होता आणि तोही दवाखान्यात होता. त्यावर सासूबाई म्हणाल्या, पोरगी कशी नटून थटून आपल्या नवऱ्याची वाट पाहिलीस तू, आणि कोणाची नजर लागली असावी तुमच्या जोड्याला, देव जाणे. सुनबाई, हे घे 100 रुपये. लवकरात लवकर तू दवाखान्यात जा. आपल्या गावावरूनच तुला गाडी भेटेल, नाहीतर रिक्षाने जा. आणि माझ्या बाळाच्या तब्येतीविषयी मला कळव. माझा जीव फक्त माझ्या नवऱ्यातच अडकला होता. म्हणून मी फटक्यात गावाच्या बस स्टॉपजवळ आले आणि एका रिक्षावाल्याला हात देऊन मी तालुक्याकडे रवाना झाले. बस स्टँडवरून
तालुक्यातील सरकारी दवाखाना हा 10 मिनिटाचा अंतरावर होता. मी धावतच दवाखान्यापर्यंत गेले आणि आपल्या नवऱ्याला शोधू लागले. भरपूर वेळ गेल्यानंतरही ते मला दिसत नव्हते. मी फार अस्वस्थ झाले होते. डोळ्यातून सतत पाणी वाहत होते. मनात ओढ फक्त नवऱ्याला पाहण्याची होती. काही वेळानंतर मी चौकशीच्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी माहिती मिळाली की काही पेशंट ICU मध्ये ॲडमिट आहेत. म्हणून लागलीच माझी पावलं ICU कडे वळाली आणि माझ्या नवऱ्याला त्या ठिकाणी ऑक्सिजन लावून ठेवले होते आणि ते झोपले होते. तेव्हा समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना मी विचारले. माझ्या डोळ्यात पाणी पाहून डॉक्टरांनी मला सांगितले, ताई शांत व्हा, या ठिकाणी कोणालाही काही झाले नाही. हां, फक्त दुखापती जास्त आहेत. त्यांचे असे शब्द ऐकून मला थोडा दिरावा आला आणि मी माझ्या नवऱ्याकडे बोट दाखवून डॉक्टरांना त्यांच्याबद्दल विचारले. ते पेशंट का? तुम्ही त्यांचे नातेवाईक आहात? हो, मी त्यांची बायको आहे डॉक्टर साहेब. त्यांच्या पाठीच्या कण्याला फार जोराचा झटका लागल्यामुळे ते फ्रॅक्चर झालेले आहेत. त्यांना आता 7-8 महिने चालणे फिरणे व उठणे वर्जित आहे. मी आपल्या हातातली साडी तोंडात धरून रडू लागले होते. नंतर मी माझ्या नवऱ्याजवळ गेले. ते अजूनही डोळे मिटून झोपले होते. ऑक्सिजन चालू होते. नवऱ्याच्या हातावर हात ठेवला आणि एकटक त्यांच्याकडे पाहू लागली. नवऱ्याची तब्येत छान असल्याची बातमी मी बाजूच्या मावशींना फोन करून सांगितली आणि माझ्या सासूबाईंना सांगा ते फक्त फ्रॅक्चर झालेले आहेत, जास्त लागलेलं नाही. संध्याकाळी घरी आल्यानंतर मी सर्व कहाणी माझ्या सासूबाईंना सांगितली. सतत 3 महिने माझ्या नवऱ्याला दवाखान्यात ॲडमिट करण्यात आले होते आणि मी घरून सकाळ व संध्याकाळ त्यांच्यासाठी जेवण बनवून घेऊन येत असे. माझ्या सर्व आशा आकांक्षा या मनात दाबून मी ठेवल्या होत्या. त्या रात्री काय स्वप्न पाहिली होती ती सर्व अपूर्णच राहिली. आता माझ्या नवऱ्याला पाहण्यासाठी त्यांच्या कंपनीचे लोकही आले होते. त्यांना खरंच लागलं आहे की नाही ते पाहण्यासाठी. त्यानुसार त्यांना मेडिकल लीव्ह मिळणार होती. आता 3 महिन्यानंतर माझ्या नवऱ्याला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळणार होता. त्यांना घरी नेण्यासाठी मी ॲम्ब्युलन्स बुक केली, कारण अजूनही त्यांना चालता येत नव्हते, कारण कमरेला खूप जोराचा मार लागला होता. घरी मी त्यांची दिवसरात्र सेवा करू लागली होती. ते मला बघून हसायचे खरं, पण आतला आत त्यांना रडू यायचे. त्या दिवशी अचानक दारासमोर एक बाई आणि 18 ते 20 वर्षाचा मुलगा दारासमोर येऊन माझ्या सासूबाईंना आवाज देऊ लागले. मी लागलीच नवऱ्याजवळून दाराजवळ आले. ती बाई माझ्या नवऱ्याची चुलत बहीण होती आणि तो मुलगा भाचा होता. माझ्या नवऱ्याच्या तब्येतीविषयी त्यांना कळाले होते, म्हणून आपल्या भावाला पाहण्यासाठी ते आले होते. त्यांना आपल्या भावाला पाहून रडू अनावर झाले, कारण त्यांनाही सगळा भाऊ नव्हता. त्या 4 बहिणी होत्या आणि त्यांचा मुलगा सेकंड इयर BComला होता. 2 दिवस राहून त्या निघायला लागल्या आणि म्हणाल्या, वहिनी येते मी, राहुलला तुमच्या मदतीसाठी याच ठिकाणी राहू देते. असेही त्याला आता कॉलेजला 1 महिन्याची सुट्टी आहे. तुम्ही एकट्या कुठे कुठे लक्ष देणार, म्हणून तुमच्या मदतीस असू द्या त्याला. राहुल दिसायला अगदी सुंदर व शांत होता. जास्त बोलणे त्याला आवडत नव्हते. जितकं काम तितकंच तो बोलत होता. पण तो आल्याने माझं घरातील व नवऱ्याचं काम हलकं झालं होतं. माझा नवऱ्याचे तोंड हात पुसणे असो किंवा त्यांना काही बाहेरून फ्रूट्स व वस्तू आणायचे असेल, अशी छोटी मोठी कामे तो सहज करू लागला होता. त्याला सकाळी उठून व्यायाम करण्याचा छंद होता. तो 6 ते 7:30 पर्यंत आपल्या शरीरातून इतका घाम गाळायचा की अक्षरशः घामाने ओलचिंब झालेला असायचा. पर्सनॅलिटी ही डॅशिंग होती. 6 पॅक त्याच्या पोटावर कसे निघून दिसत होते. मला काल त्याच्याबद्दल जास्त आकर्षण वाटू लागलं होतं. असेही नवऱ्याकडून मला जे हवं होतं ते मिळणार नव्हतं, म्हणून मी आता त्याच्यावर लक्ष ठेवून होते. एकदा तो रूममध्ये त्यांच्या मामासोबत बसलेला होता. त्याचा मामा व त्याच्यात काहीतरी गप्पा सुरू होत्या. मीही राहुलच्या शेजारी जाऊन बसली आणि त्याच्या हाताला माझा हात स्पर्श झाला.
तेव्हाच माझ्या शरीरात एक वेगळीच तरंग निर्माण झाली आणि लागलीच त्याने तो हात बाजूला केला. त्याला अजूनही कळत नव्हते माझ्या मनात त्याच्याविषयी काय सुरू होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तो आंघोळ करून आल्यावर मी मुद्दामून त्याच्या रूममध्ये कपडे बदलवण्यासाठी गेली होती. तो रूममध्ये आत आल्यावर त्याला माहिती नव्हते की मी त्या ठिकाणी उभी आहे. मी माझा गाऊन घालत होती तेव्हा त्याने मला आपल्या डोळ्यांनी पाहिले आणि लाजून लगेच रूम बाहेर निघाला. तरी तो काही बोलला नाही. पण मी बाहेर निघाल्यावर तो लागलीच रूममध्ये येऊन त्याने दार बंद केला. आता रात्री मला संधी सोडायची नव्हती. रात्री तो झोपला होता आणि हळूच मी त्याचा रूममध्ये प्रवेश केला. राहुल अतिशय गाढ झोपला होता आणि त्याचा चेहराही झोपेत गोड दिसत होता. मी त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. त्याला गुदगुदी झाल्यासारखे वाटले आणि तो कूस बदलू लागला. मी त्याच्या गालावर आपले ओठ ठेवले आणि तो लागलीच जागी झाला. त्याने मला त्याच्याजवळ पाहिल्यावर तो घाबरला होता. मी त्याला बोटाने शांत राहण्यासाठी इशारा केला होता. राहुल फक्त एकटक माझ्याकडे पाहत होता. काय बोलावे आणि करावे त्याला सुचत नव्हते. राहुल, मी जसं सांगते तसंच कर. आम्ही दोघांनी कपडे काढून एकमेकांवर गदगदवून प्रेम केले. 8 महिन्यानंतर मी आतल्या आत शांत झाले होते. आता राहुलला माझी चाहूल लागली होती. तो दिवसाला माझ्या नवऱ्याजवळून काम संपवून सरळ माझ्याजवळ यायचा. राहुल आणि माझ्यामध्ये आता हळूहळू बॉन्डिंगही छान झाली होती. आता त्याला त्या सर्व गोष्टींची जाणीव होती. आता रात्री तो त्याच्या रूममध्ये न झोपता माझ्याजवळ येऊ लागला होता. जोपर्यंत राहुलची सुट्टी संपली नाही तोपर्यंत आम्ही दिवस रात्र एकमेकांवर भरपूर प्रेम केले. त्यानंतर राहुल आपल्या घरी निघाला. त्याची आठवण सदैव माझ्या हृदयात साठवून ठेवली होती आणि जसजसा वेळ जाऊ लागला तसा माझ्या नवऱ्याची प्रकृती सुधू लागली होती. हळूहळू सपोर्ट घेऊन ते चालू लागले होते. डॉक्टरांनी त्यांना आता वाकर दिली होती. माझ्या नवऱ्याला संपूर्ण 6 महिने लागले होते आपल्या पायावर विदाऊट सपोर्ट चालायला. त्यानंतर मी राहुलला विसरून माझ्या नवऱ्यावर लक्ष केंद्रित केले आणि त्यांच्याकडून मला जी अपेक्षा व आशा होती ते प्रेम व आनंद मला त्यांच्याकडून मिळू लागला होता. पण राहुल आणि माझ्यामध्ये असलेल्या संबंधांची त्यांना थोडीशीही भनक नव्हती. म्हणून वेळेवर जो व्यक्ती आपल्या कामास येतो तो मौल्यवान असतो. म्हणून राहुल हा माझ्यासाठी एक मौल्यवान हिरा होता. ज्या आनंद व सुखाच्या मी शोधात होते तेव्हा त्यावेळेस तो माझ्या परीस म्हणून मला उपयोगी पडला होता.